नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. लोकशाही मराठीच्या सर्व प्रेक्षकांना आजच्या रंगपंचमीच्या मनापासून शुभेच्छा. होळी पौर्णिमेनंतर 4-5 दिवसांनी येते ती रंगपंचमी. वसंत ऋतूची चाहूल लागते तेव्हाच रंगपंचमीची योजना करण्यामागे भारतीय संस्कृती आणि निसर्गातील एकरूपता पुन्हा एकदा अधोरेखित होत असते. असं म्हणण्यामागचं कारण म्हणजे होळी रंगपंचमीच्या आसपास एका बाजूनी वातावरणातली उष्णता वाढत असते आणि नेमकी तेव्हाच निसर्गातही रंगांची उधळण सुरू झालेली असते. शाल्मलीची गुलाबी फुलं, पांगाऱ्याची लाल फुलं, पळसाची नजर खिळवून ठेवणारी केशरी फुलं, जास्वंदाची लाल फुलं अशा निरनिराळ्या रंगात निसर्गाची रंगपंचमी चालू झालेली असते. आणि मंडळी थोडीशी आधीपासून तयारी केली तर रंगपंचमी खेळण्यासाठी लागणारे रंग आपण या फुलांपासून किंवा पानांपासून तयार करून ठेवू शकतो. आजकाल आपण पाहतो की होळीच्या आधीपासून वर्तमानपत्र, न्यूज चॅनलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते की लोक हो, रासायनिक रंगापासून सावध राहा. यातील केमिकल्समुळे त्वचा रोग होऊ शकतात, डोळे बिघडू शकतात, केस खराब होऊ शकतात. पण मंडळी, जास्वंद, पळस, मंजिष्ठा, मेहंदी यापासून बनवलेले रंग त्वचेला, केसांना हानी पोचवणं तर दूरच, उलट त्यांच्या आरोग्याला आणि सौंदर्याला 4 चांद लावण्याचंच काम करणारे असतात. जास्वंदाची लाल फुलं वाळवून तयार केलेला लाल रंग, पांगाऱ्याची लाल फुलं पाण्यात भिजवून किंवा मंजिष्ठा पाण्यात उकळून मिळवलेलं लाल रंगाचं पाणी, मेहंदीच्या पानांची पावडर पाण्यात मिसळून तयार केलेलं हिरव्या रंगाचं पाणी, पळसाची फुलं भिजवून तयार केलेलं केशरी रंगाचं पाणी, अशा प्रकारे नैसर्गिक रंगांच्या मदतीने रंगपंचमी खेळली तर ती खरी भारतीय संस्कृतीला अपेक्षित असणारी रंगपंचमी असेल, हे अगदी नक्की. भारतीय संस्कृतीतील असेच निरनिराळे उत्सव आणि त्यामागची आरोग्य योजना यांची माहिती करून घ्यायची असेल तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.